नमस्कार. मी मल्लीनाथ गायकवाड पुन्हा एकदा त्या पनवेल महानगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणुका 2025-26च्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्याकडे जात असताना पुन्हा एकदा मी आपल्या भेटीस या व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे. मला खात्री आहे आपण सर्वांनी निश्चय केला आहे प्रभाग क्रमांक 16D मधून माझ्याच छत्री या निशाणीला आपण मतदान करणार आहात याचा विश्वास आहे, याची खात्री आहे आणि हे आपल्या तुमच्या सर्वांच्या मनात देखील आहे. पण त्याच अनुषंगानं आपला जो आत्मविश्वास नडतो त्या बाबतीत मी आपल्या समोर या कदाचित शेवटचा असेल किंवा आणखीन एखादा व्हिडिओ येईल निवडणुकीचा पूर्वीचा, परंतु या व्हिडिओद्वारे आपणास एक मी खास गोष्ट सांगू इच्छितोय. मी म्हटल्यासारखं आपल्या सर्वांच्या मनात आहे, परंतु ते कृतीत उतरल्याशिवाय मनात असण्याला काही उपयोग होणार नाही. त्याच बाबतीतली एक छोटीशी गोष्ट आहे, कथा म्हणा. एक छोटंसं गाव होतं, तिथे अनेक वर्षापासून दुष्काळ पडत होता. सातत्याने दुष्काळाने लोक कंटाळून गेले होते. पावसाळा कोरडा जात होता, दुष्काळ काय हटत नव्हता. एके दिवशी त्या गावात एक कोणीतरी साधू आले आणि काही लोकांनी सांगितलं की या साधू बाबांना आपण विचारूया नेमकं कारण काय. सगळे गेले पंचमंडळी. साधू बाबांनी सांगितलं की तुमच्या गावात जे महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात जी शंकराची पिंड आहे ती पिंड संपूर्णपणे म्हणजे तो गाभारा पूर्णपणे दुधाने तुम्ही आज रात्री भरा, मग उद्या सकाळी आपण सर्वजण तो गाभारा पाहूया. तो गाभारा जर दुधानं भरलेला असेल तर तुमच्या गावावरचं संकट टळेल, असं त्यांनी सांगितलं. सर्वांनी निश्चय केला, गावात दौंडी पेटवली पंचमंडळींनी की सगळ्यांनी एक एक तांब्या दूध आपल्या त्या महादेवाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात ओतायचं आहे. रात्री सूर्योदयाच्या पूर्वी पहाटे ओतायचं आहे. सर्वजण आपापल्या घरी गेले. त्यात कोणतरी एक म्हणतो ना आपण की प्रत्येक गावात एक जण खोचट असतो. एकाने विचार केला की सगळे दूध घालणारच आहेत, मी एकाने एक तांब्या पाणी ओतला तर कुठे फरक पडणार आहे, असं समजून तो सगळे लोक उठायच्या आधी त्या गाभाऱ्यात एक तांब्या पाणी ओतून येऊन झोपला. पहाट व्हायची वेळ झाली, सर्वांचं झालं. सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सर्वजण त्या महाराजांकडे गेले, त्या साधूकडे गेले आणि सर्वजण मिळून गाभाऱ्यात पाहूया म्हणून गेले. तर गाभाऱ्यात गेल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की त्या ठिकाणी दुधाचा अंशही, गाभारा मात्र भरला होता परंतु दुधाचा अंशही नव्हता. या खोचट माणसांनी केलेलाच विचार सर्वांनी केला होता आणि सर्वांनी एक एक तांब्या पाणीच त्या गाभाऱ्यात ओतलं होतं. त्या साधूला राग आला. त्यांनी सांगितलं की अशा प्रवृत्तीचे तुम्ही असल्यामुळे तुमच्या गावावरचं संकट काही टळणार नाही, दुष्काळ काही हटणार नाहीये. त्यामुळं आज ही गोष्ट सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आपण सर्वांनी ठरवलंय छत्रीला मतदान करायचंय, मनातून ठरवलंय, परंतु 15 तारखेला बाहेर पडून कुठल्याही दबावाला, कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रत्यक्ष मतदान केंद्रावर आपण भले तिथे रांग असली तर रांगेत उभे राहा. तासभर आपला वेळ वाया जाईल असं नाहीये, तो सत्कर्मीच लागणार आहे. परंतु आपण मनातून जे ठरवलेलं आहे ते कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करा. 15 तारखेला आपण रांग असली तर रांगेत उभं राहून, नसेल तर सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत आपल्याला मतदान करायचं आहे. त्या वेळेत आपण मतदान केंद्रावर आपापल्या जाऊन आपण माझ्या चिन्हासमोर, म्हणजे माझं जे निवडणूक चिन्ह आहे छत्री, या 16D मध्ये अनुक्रमांक 3 वर माझं नाव आहे आणि माझ्या नावापुढे छत्रीचं चिन्ह असेल, त्याच्या समोरचं बटन दाबून आपण ही संकल्पना किंवा आपल्या मनातली कृती प्रत्यक्षात आणा आणि मला प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढीच विनंती मी यावेळी करणार आहे. धन्यवाद.